नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती बसू दे. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती लोकाभिरामं रमरंगणीरं तदादेव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा देवा तूची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ते दासो अवधारी जोजी आता अभिनव वागविलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी म्या मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु मनोनी विशेषात्यादुरु विवेकावरी नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय महेश्वराय शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्यांचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन पेशवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्व संत संत हृदय सम्राट सकल संत कंठभूषण वैराग्य महामेरू कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ज्यांची शक्ती आहे चार वेदावरती गाता हा पंचम वेद निर्माण करते चार पुरुषार्थावरती भक्ती हा पंचम पुरुषार्थ निर्माण करून याच्यावर भूतावर जन्माला आलेल्या तुम्हा माझ्या जीवनाचा उद्धाराचा मार्ग मोकळा करणारे वैराग्य रागरसिक देव मान्य संत मान्य जग मान्य विश्व उद्धारक वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु तुकोबरा यांचा त्या ठिकाणी असणारा देवाचं महत्व देवाच्या भक्तीचं महत्व आणि आलेला अनुभव व्यक्त करणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरा परमात्म्याचा दास झाल्यानंतर जीवनातली भीती कशी नष्ट होते ही या ठिकाणी त्या ठिकाणी प्रतिपादन केलेलं आहे. कारण तो परमात्मा किती मोठा आहे काय मोठा आहे त्याची भक्ती कशी केली पाहिजे आणि त्याची भक्ती केल्यानंतर जीवनामधली त्या ठिकाणी भीती जीवनामधलं त्या ठिकाणी असणारी नैराश्यता जीवनामधलं दुःख आत्यंतिक दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती अशी असणारी जो काही जीवाचं जे गंतव्य स्थान आहे असा असणारा मोक्ष माणसाला कसा प्राप्त होतो हे सांगतात. आणि खरा भगवत भक्त झाल्यानंतर परमात्मा त्या भगवत भक्ताच्या पाठीमागे कसा मागे पुढे उभा राहून त्याचा सांभाळ करतो आलेले आघात निवारण त्या ठिकाणी करीत असतो. थोडं गणगण व्हायला थोडी कमी करा थोडासा आणि परमात्म्याची भक्ती केल्यानंतर तो कशा पद्धतीने होतो भक्ती केली आपण जशी भक्ती करू जसा पाहिजे तसा तो होतो हे भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते तुकोबराय म्हटले त्या ठिकाणी तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठ्ठल आपण काय केलं पाहिजे मग भगवत भक्ताने तर खरी जी काही भक्ती आहे नामचिंतनाची काही त्या ठिकाणी फक्त विठ्ठलाचं मुखाने नाव गायचंय अशा पद्धतीने नामचिंतनाची भक्ती केल्यानंतर असणारी त्या ठिकाणी कीर्तन भक्ती त्याला दास्यत्व भक्ती आणि दास्यत्व भक्ती त्या ठिकाणी कीर्तन भक्ती नवविधा प्रकारामधली कोणतीही भक्ती केल्यानंतर खरे तर दास्यत्व झाल्यानंतर त्या भगवत भक्ताची संपूर्ण जबाबदारी त्या असणाऱ्या परमात्म्याकडे जाते असा सांगणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणे तो अगत्याचा आहे. सालाप्रमाणे याही वर्षी आपल्या मौजे दरेगाव या ठिकाणी
सुंदर प्रकारचा अखंड हरिनाम सप्ताह. मला वाटतंय आजचा दुसरा दिवस आहे का? पहिलाच आहे का? बरोबर, सगळ्यांना पहिला दिवस आजचा. आणि त्या ठिकाणी तो पहिल्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. आपले असणारे गावातील हरिभक्त परायण वयवृद्ध ज्ञानवृद्ध आपले हरिभक्त परायण बाबुराव महाराज व्यंकटराव ढवळे आहे का नाही. आणि हा जो कार्यक्रम चालू आहे भगवान बाबा आनंद गडकर यांच्या आशीर्वादाने, परत नंतर त्या ठिकाणी नारायण बाबा वाकीकर यांच्या आशीर्वादाने आणि बाबुराव महाराजांच्या त्या ठिकाणी प्रेरणेने मार्गदर्शनाने या ठिकाणी हा कार्यक्रम आपल्या दरेगावमध्ये चालू आहे. या कार्यक्रमाकरता जे उपस्थित आहेत आपल्या भागाचं वैभव असणारे अत्यंत त्या ठिकाणी ज्यांचं वारकरी सुंदर जीवन आहे, गुणही आहे, वारकरी आहे, कीर्तनकार आहे, सर्व संपन्न जे आहेत मृदंगावरती त्या ठिकाणी आमचे हरिभक्त परायण आदरणीय कैलास महाराज उमरे या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांकरता टाळी वाजवायची. अत्यंत सुंदर जीवन आहे महाराजांचं आणि ते वाजवायला येतं. ते वाजवायला असल्यामुळं मला विदर्शिक प्रोत्साहन येते. महाराज अधिकारी व्यक्ती असली त्याच पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी कीर्तनाला साथ करण्याकरता आज दोन रंग एकत्र आलेले आहेत महाराज. म्हणजे तुम्ही बी पांडुरंग आणि आम्ही बी पांडुरंग असे आमचे हरिभक्त परायण पांडुरंग महाराज तुबे या ठिकाणी उपस्थित आहे. सुंदर आवाज आहे, पहिलीचा अत्यंत सुंदर झाले महाराजांची, त्यांचंही त्या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. त्याच पद्धतीने आमचे हरिभक्त परायण शिवाजी महाराज तुबे हे या ठिकाणी उपस्थित आहे. सुंदर त्या ठिकाणी असणारे गायक मंडळी आहेत. आमचे मुरलीधर महाराज गावातीलच त्या ठिकाणी असणारे महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. समस्त ग्रामस्थ सगळे त्या ठिकाणी असणारे भजनी मंडळ आमचे विनेकरी दादा वयोवृद्ध, त्याच पद्धतीने हरिभक्त परायण आमचे भानुदास महाराज. आणि विशेष म्हणजे पहिल्या दिवशी नामदेव आप्पा या ठिकाणी उपस्थित आहेत, वारकरी आहेत. सुंदर प्रकारे परमार्थामध्ये जीवन गेलेलं आहे. एवढं वय झालं आणखीनही थंड पाण्याने आंघोळे, आणखीनही डोळे, चष्मा कुठं विसरला का? लागलाच नाही. धन्यवाद. का नाही लागला? खरी सेवा आहे महाराज. टाळी वाजवा त्यांच्याकडे. आणि काही नित्याचं नाही, जेवण टायमावर येते नाही, वारकरी जीवन आहे. जेव्हा मिळन तेव्हा जिथं मिळन तिथं पंक्तीला त्या ठिकाणी काय असते? सेवा आहे महाराज. ज्यांची खरी सेवा त्यांच्या जीवा सेवा झाल्यानंतर परमात्मा त्या ठिकाणी असणारी आयुष्याची वृद्धी देत असतो. पाठीराखा पांडुरंग आहे पंढरीचा बर काय जांबाचा नाही. नामदेव आप्पा येत महाराज म्हणजे कीर्तनाला पांडुरंग पुढे नामदेव आहे का नाही. तिथं उलट होतं, नामदेव कीर्तन करी पण इथं पांडुरंग कीर्तन करी. असं सुंदरस तुम्ही सगळी मंडळी जरी कमी असले तरी मात्र त्या ठिकाणी बहुश्रुत मंडळी आहे आपल्या दरेगावची. तुम्ही भरपूर महाराज लोकांचं त्या ठिकाणी कीर्तन श्रवण केलेली मंडळी येतात. तुमच्या चेहऱ्यावरूनच कळते आहे का नाही. म्हणजे बहुश्रुत मंडळी आहेत. मारुतीरायाचा दरबार आहे. आमच्या महिला मंडळी जास्त संख्येने आहे, नाहीतरी त्या ठिकाणी असणारी त्यांची संख्या सध्या जास्त आहे. आणि आम्ही पुन्हा विशेष म्हणजे त्या सध्या लाडक्या बहिणी सरकारच्या लाडक्या का झाल्या तर त्यांची परमार्थामध्ये जास्त सेवा आहे म्हणून त्या लाडक्या झाल्या. आपण लाडके नाही झालो. नुसत्या लाडक्या नाही, तुम्ही आणखी होणारे, तुम्ही काळजी करू नका, फक्त परमार्थ करा. खरी त्यांची सेवा आहे. भागवत कथेलाही ते जास्त असतात, भजनाला असतात, काकड्याला असतात. कारण त्यांना कुठं काही ढाब्यावर जायचं नसतं, कारण त्यांना काही व्यसन करायचं नसतं, इकडे तिकडे टाइमपास करायचा नसतो. त्यांना घरकाम सांभाळायचं असतं, पती सांभाळायचा, सासरा सांभाळायचा, घरातले माणसं सांभाळायचे, आलेले गेलेले सांभाळायचे आणि सगळं करून पुन्हा परमार्थ करायचा. हे त्यांचं विशेष आहे आणि त्यांच्या पायामुळंच त्यांच्यामुळंच हे सध्या तरलेलं आहे. विठ्ठला
असणारी माझ्या वाट्याला आलेली सेवा आणि या सेवेकरता त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग मी या ठिकाणी सेवेकरता घेतलेला आहे. महाराजांनी या अभंगामध्ये त्या ठिकाणी परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे, भगवत भक्ताचं वर्णन केलेलं आहे. सज्जनांनो, संतांचं जीवन आणि तुमचं आमचं जीवन जर त्या ठिकाणी आपण सामान्य रूपाने पाहिलं तर व्यवहारिक रूपाने सारखं आहे. व्यवहारिक रूपाने ते देखील, त्यांना देखील 2 पाय आहेत, 2 हात आहेत, 2 डोळे, 2 कान. ते पण त्या ठिकाणी आपल्यासारखंच खातात, पितात, उठतात, बसतात. सगळे क्रिया माणसासारखीच त्यांची त्या ठिकाणी असते. इंद्रिया निंद्रियार्थे सुवर्तन्त इति धारयन्. आपल्यासारखंच त्यांचंही घरदार आहे, आपल्यासारखेच त्यांच्याही बायका मुलं आहेत, आपल्यासारखा त्यांचाही प्रपंच आहे. व्यावहारिक दृष्टीने जर पाहिलं तर त्यांचे अनुभव तुमचे आमचे अनुभव सारखे. महाराज, आपण गुळ खाल्ल्यानंतर गोड लागल आणि संतांनी गुळ खाल्ल्यानंतर कडू लागतो का? गोडच लागतो. आपण लिंबाचा पाला खाल्ला कडू लागल, त्यांनाही कडूच लागल. व्यावहारिक दशेतले जे अनुभव आहेत ते सारखे आहेत. महाराज, तुमचं आमचंच बायको किंवा उलटी बोलते असं नाही तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, बरे झाले देवा बाईल तर कशा, बरी ही दुर्दशा जनामध्ये. पहा परिस्थितीनं संसाराने कुणाला सोडलं नाही, प्रारब्धाने कुणाला सोडलं नाही. महाराज, नाथ महाराजांची पत्नी चांगली गिरजाबाई, अत्यंत त्या ठिकाणी मनासारखी, पण मुलगा मात्र काही दिवस विरोध करतच होता. नाथांचा संसार भरला संसार आहे त्यांचा, त्यांच्या संसारात काही कमी नाही. एवढंच नव्हे तर नाथांच्या घरी अकिलकोट ब्रह्मांड नाही, जगाचा मालकाने त्या ठिकाणी पाणी वाहिलं, जगाच्या मालकाने कपडे धुतले. द्वारकेची मूर्ती एक नाथा घरी, पाणी वाहे हरी कावरिले. अशा पद्धतीनं दत्त चौपदारी करीत अशी एवढी मोठी श्रीमंती नाथांच्या घरी. एवढी श्रीमंती असताना देखील एकुलता एक मुलगा हरिपंडित मात्र आयुष्यभर उलटा वाढला नाथांच्या. कारण का? प्रपंच तुमचा आमचा, प्रपंच सगळ्यांचा त्या ठिकाणी दुःख देतो. महाराज, प्रपंचाने कुणालाही त्या ठिकाणी सोडलं नाही. मृत्यू लोकाचा नियमच त्या ठिकाणी आहे दुःख देणं. अशा पद्धतीनं व्यावहारिक जीवन सारखं जरी असलं परंतु परमार्थिक जीवन, आध्यात्मिक जीवन व्यावहारिक जीवनापेक्षा वेगळं आहे आणि आध्यात्मिक जीवनामुळे त्यांचे आणि आपल्यामध्ये फरक आहे. त्या ठिकाणी असणारं आध्यात्मिक जीवन त्यांचं वेगळं आहे. ते जरी आपल्यासारखे त्या ठिकाणी प्रापंचिक असले, आपल्यासारखे जरी वर्तत असले, परंतु त्यांना माणूस म्हणता येत नाही. संत नवती जगा पाषाण म्हणू नये लिंगा, काही का नाही. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा. संत नवती जगा मानसाच्या सारिके. महाराज, त्या गरुडाला पाखरू म्हणता येत नाही. महादेवाच्या पुढे असणारा जो नंदी त्याला ढोर म्हणता येत नाही. त्याच पद्धतीने समुद्राला नदी म्हणता येत नाही आणि पाषाण लिंग हे पाषाणाचंच आहे ना, पण त्याला दगड म्हणता येत नाही. तसं संत जरी माणसासारखे दिसत असले परंतु त्यांना माणसं म्हणता येत नाही. सामान्य रूपाने त्यांना माणूस म्हणू, पण ते ज्ञानोबराय म्हणतात, ते वर्तत दिसती देही परी ते देही ना माझे ठाई. ऐका, ते जरी देहाने वर्तत दिसले परंतु ते देहामध्ये नाहीत महाराज, ते माझ्या ठिकाणी आहेत. ते माझं स्वरूप आहे. नोहे माझीच असणारी ती प्रतिमा आहे. देवते संत देवते
असणारे कान्होबा पाठकांची कीर्ती ऐकून काशीचा ब्राह्मण त्या ठिकाणी त्यांना भेटण्याकरता येतोय. आणि जेव्हा त्या केदूर पाबळला ते काशीचा ब्राह्मण येतो तेव्हा ते कान्होबा पाठक अंगणामध्ये बसलेले असतात. एकत्र कुटुंब आहे, मोठा वाडा आहे, मोठा परिवार आहे. आणि अंगणामध्ये बसल्यानंतर नातवंड खेळत असतात. काही नातवंड मांडीवर खेळतात, काही खांद्यावर बसलेले, तर काही डोकं चोळतात. त्या ठिकाणी आणि सगळ्या नातवंडाला ते कुणाला पाणी पाजतात, कुणाला चोळतात, कुणाचं काय करतात. काशीच्या ब्राह्मणाने विचारलं, का हो तुमच्या गावामध्ये कान्होबा पाठक संत म्हटले, त्यांना भक्तीचं वर्म विचारण्याकरता मी आलेलो आहे. त्यांची कीर्ती ऐकून म्हणले ते पताका आहे ना तुळशी वृंदावन, ते त्यांचं घर. तिथं गेल्यानंतर पाहता तर कान्होबा पाठक म्हणले या देहालाच म्हणतात. तुम्ही का? अरे 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 त्याचा चेहरा पडला. का बरं, कुठून आलात? काशीवरून आलो. बापरे, एवढ्या दुरून? हो. कशा करता? तुमचं नाव ऐकलं महाराष्ट्रामध्ये कान्होबा पाठक नावाचे संत आहेत, त्यांना देवाने भेटी दिलेली आहे. अत्यंत भक्ती आहे, मला भक्तीचं वर्णन तुमच्याकडून पण येतो म्हणले मी आता. म्हणजे का बरं? कारण तुम्ही काही संत दिसत नाहीत. म्हणजे का? संतत्वाचं काहीच नाही. म्हणजे मला असं वाटलं होतं तुम्ही एखाद्या सिंहासनावर बसलेले असताल, काही शिष्य तुम्हाला वारा घालीत असतील, तुमच्या समोर त्या ठिकाणी अनेक लोक बसलेले असतील, तुमचा मोठा मठ असन, तुमची गाडी असन, दाढी असन, बोली असन, ढेरी असन. पण हे सगळं तुमच्या ठिकाणी काहीच नाही. तुम्ही तर ते नातवंड लेकरू वगैरे त्या ठिकाणी खेळायला लागला. आता म्हणजे मला लोकांनी म्हणले त्या ठिकाणी फसवलं, सीन झाला, थपा झाला, जातो. अहो म्हटले एवढ्या दुरून आलात तुम्ही, जातात, पण तुम्हाला सीन झाला म्हटले, या मुलामुळंच तुम्हाला असं वाटायला लागलं ना मी संत नाही. ठीक आहे म्हटले. त्यांनी जेच ती मुलं घेतले तिथंच आड होता त्या वाड्यामध्ये. एक एक नातू मुलगा घेतला त्या आडामध्ये टाकला. आता म्हटले तसं जाऊ नका, कारण आम्ही ग्रस्ती येतं, विनमुख केली अतिथीने सुकृताची संपत्ती. आता तर मी संत आहे ना. अरे बापरे म्हटले, अहो स्वतःला संत तो म्हणण्याकरता एवढा निष्ठुर माणूस मी पहिल्यांदाच पाहिला म्हटले. कारण हे तुम्ही ते मुलं आडामध्ये टाकले म्हटले, आता तर अजिबात थांबणार नाही. अहो म्हटले 2 घासं खाऊन जा, दुपारचा टाइम झालेला आहे. विनमुख गेल्यानंतर दोष लागत म्हटले, मी तर अजिबात खाणार नाही. त्यातले त्यात मी पंडित आहे, ज्ञानी आहे, सोळ्यातला ब्राह्मण आहे. विंटा झाला, किती मुलं मारली तुम्ही त्या ठिकाणी आडामध्ये टाकून. याच्यामुळे जेवणार नाही ना. अहो दुपारचा टाइम स्वतः तयार झालेला आहे. जर मुलं जर आडामध्ये पडून जर गेलेले असतील म्हणून जेवत नसतील तर त्यांना काढलं तर जेवतात का? त्यांना काढलं तर हो म्हटले. काढल्यानंतर जेवतात का असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी त्या कान्होबा पाटकाने त्या मुलांच्या नावाने हात मारलेले. म्हणले, नाऱ्या, अरे चिमट्या, अरे पिंट्या, अरे गोविंद्या. ते मुलं ओ म्हणून बाहेर या, बाहेर या म्हटल्यानंतर ते आल्याच्या ओ म्हणून ते ठिकाणी एक बाहेर आले. बाहेर आल्यानंतर म्हणजे बसा जेवायला. आणि मग मात्र त्याला त्या ठिकाणी असणार त्याचं अज्ञान गेलं, त्याला ज्ञान झालं आणि त्या ठिकाणी त्याला अनुभूती आली नाही. हे जरी ग्रहस्थी दिसत असले, जरी सामान्य दिसत असले, यांचा अधिकार खूप मोठा आहे महाराज. त्या ठिकाणी मेले माणूस जिथे उठविले हा संतांचा अधिकार आहे. आणि तो पंडित त्या ठिकाणी पाहायला लागला. तसं महाराज संत नवती जगा मानसा त्यासारखे संतांचा अधिकार खूप मोठा असतो. तुमचा आमचा सामान्याचा अधिकार त्या ठिकाणी वेगळा असतो, पण संतांचा अधिकार त्या ठिकाणी खूप मोठा असतो. म्हणून संतांना या जगामध्ये कोणतीच भीती त्या ठिकाणी राहिलेली नसते. तुम्हा आम्हाला सगळ्या भीत्या तुमच्या आमच्या पाठीमागे लागलेल्या असतात. एक सुभाषितकारांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. भोगे रोग भयम, कुले चिती भयम, वित्ते नृपालाद भयम, बले रिपु भयम, माने दैन्य भयम, रूपे जराया भयम, काया कृतांतात भयम, सर्वमिति भयान्विताः. असं म्हणतात. सगळं जग भयाच्या म्हणजे भीतीच्या आधी गेलेलं आहे. भोगी माणसाला रोगाची भीती आहे. कारण जेवढा भोग तेवढा रोग आहे. काकड्याच्या अभंगामध्ये भोपळीमध्ये सांगितलेलं आहे. भोगे रोग जोडून या,
आणि त्यागी माणूस योगी होतो. गीतेमध्ये सांगितलेले त्यागात शांती परायणम. त्यागात शांती, भोगात शांती नाही. कारण जेवढा तुम्ही जशा प्रकारचा भोग घेतला तेवढा माणूस त्या ठिकाणी रोगी होत असतो, रोगी होतो त्या ठिकाणी. जास्त मोबाईल पाहिला की नंबर बदलतोच मग. लागलेला चष्मा लवकर जातो, दुसरा लागतो मोठ्या नंबराचा, मोठ्या काचाचा. जास्त बघतो का, जास्त तिखट खातो, अल्सर होणारच. ते मूळ व्याध घ्यायला आणते ते लोक औषध, कशाने होतो तरी आणतात लोक, पण ते मूळ व्याध झाले तरी मूळव्याध, अल्सर, गोड, साखर बिमारी, ह्या ज्या एवढ्या बिमाऱ्या झाल्या, जीव कमी झाले तेवढ्या बिमाऱ्या झाल्या, एवढ्या बिमाऱ्या झाल्या. काय म्हटलेलं आहे, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीचे, शरीर रोगाचे भांडार. हे रोग नाही असं नाहीच महाराज, किती रोग, चिकनगुनिया काय, आणि ते पाठीमागे आला होता एक सगळ्यालाच, त्यांनी सगळं जगच बंद करून टाकलं होतं, कोरोना आहे का नाही, कितीतरी रोग महाराज. म्हणून भोगी माणसाला रोग आहे. कुठून आला होता तो रोग, चीनला, कारण तिथं लोक खूप भोगी येतं. अशा पद्धतीने असणारे अनेक प्रकारच्या ज्या बिमारी आहेत ना, नाना प्रकारच्या बिमाऱ्या, ज्या घातक बिमाऱ्या, त्या रोगातून भोगातून होत असतात. म्हणून भोगी माणसाला रोग होतोच. त्यागी माणसं त्या ठिकाणी असणारा सुखी राहत असतात. हे बघा, रावण किती भोगी होता, तर तेवढं त्या ठिकाणी असणार बघा. रावणाकडे कोणतंच कमी नव्हतं, रावण भोगी होता म्हणून संपला. 80,000 पत्न्या होत्या, 1,00,000 मुलं होते, 1,25,000 नातू होते, काय संपत्ती भरपूर होती. 5 लक्ष घर पाषाणाची जेथे, 7 लक्ष जेथे विटाबंदी, कोटी घरे जेथे काशात शुद्ध कांचनाचे. पण एवढंही भोग असताना संग मात्र काही गेलं नाही. जगद्गुरु तुकोबारायांच्या त्याच्या विरोध होता, भोगच नव्हता महाराजांच्या जीवनामध्ये. राहण्याकरता घर नव्हतं. काय म्हणतात महाराज, आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके, कुत्री घर राखीते. ते नांदणू काहीशी सांगा, हे जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये भोग नाही. पण आज महाराज जाऊन 450 वर्ष झाले तरी देखील महाराज आजरावर आहेत. कानाकोपऱ्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचं नाव घुमतंय. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. रावणाचं नाव आहे का, रावणाचं मंदिर आहे का, नाही. रावणाचं नाव तरी कोणी ठेवतंय का, इथं असलं तर असं बघा एखादा. रावणाचं नाव कोणी ठेवत नाही, कारण भोग घेतला महाराज. म्हणून भोगाने रोग, रोगाची भीती आहे. भोग आहे रोग भयम, कुले चिती भयम. कुलवान माणसाला कुलातली च्युत होण्याची भीती आहे, पतित होण्याची भीती आहे महाराज. किती कुलवान असला आणि त्याच्या मुलानं त्या ठिकाणी काही येडवाकडं केलं तर त्याला गावातून खाली पाहून त्या ठिकाणी चालावं लागतं, कारण च्युत झालेलं आहे. कुल जरी होतं पण कुले च्युती भयम त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. उंचावरून मनुष्य एकदाच पडतो, पण चारित्र्यामधून जर पडला तर तो 1000 बार पडल्या जातो. आणि म्हणून चारित्र्य गिरे तो गिरे 1000 बार असं म्हटलेलं आहे. चारित्र्य एकदा गेलं ना तर गेला, तो संपला. आणि उंचावरून एकदा पडला तरी तो नीट होऊ शकतो, पण चारित्र्यातून गेला की संपला. म्हणून कुले चित्ती भयम, वित्ते नृपाला भयम. पैसा चांगली गोष्ट आहे, पैसा आला पाहिजे जोडून, या धन उत्तम व्यवहार. पण जास्त पैसा झाला की त्याच्या पाठीमागं भीती लागली, त्याच्या पाठीमागं अनेक प्रकारचे क्लेश त्या ठिकाणी लागतात, आहे का नाही. पैशाच्या पाठीमागं अनेक क्लेश आहेत म्हटलेलं आहे ना. आणि म्हणून वित्ते नृपालात भयम, पैशावाल्याला धाड पडण्याची भीती आहे, नाही का. त्याला काय म्हणतात मग, ते धाड पडतात म्हणूनच इकडून तिकडे उड्या टाकतात. नाही, काय म्हणतात त्याला, येडी येडी. येडी नाही, ईडी. ईडीमुळं तिकडच्या पक्षात जातात, कारण पैसाच एवढा झालेला असतो तर त्याला इकडून तिकडं जावं लागतं. कारण का, वित्ते नृपालात भयम, पैशावाल्याला राजाची भीती, चोराची भीती. पैशावाला माणूस बघा संध्याकाळी, गरीब माणूस संध्याकाळी जेवला जे असेल पोर कुटका भाकर चटणी भाकर खाल्ली रे खाल्ली, पोतं असू द्या, अगोदर झोप लागते नंतर खाली पडतो. पण श्रीमंताला गादीवर गादी, वरून फॅन, इकडून कूलर, तिकडून सगळ्या गोष्टी, उश्या तक्क्या गादी दुलई पांघराला. पण ह्या अंगावर ते अंगावर, ते अंगावर ते अंगावर,
झोप लागायची, ही गोळी ये ती गोळी ये, काही झोप लागत नाही. मग संध्याकाळी 12-1-2 वाजता उठतो, सगळं गाव झोपलेलं असताना हा जागा असतो. उठतो, दुसऱ्याच्या घरावर 2-3 दगड फेकतो, मग लोक जागे होतात, मग याला झोप लागते. तुमच्या आलं का लक्षात? नसलं आलं तर काला झालेली आपा. त्याला झोप का लागत नव्हती? का लागत नव्हती? कोणी इकडून येईल का, कोणी तिकडून येईल का, आणि त्या ठिकाणी माझं काही घेऊन जाईल का? त्याला चोराची भीती, त्याला राजाची भीती, माझं धन जाईल का ही त्याला भीती. वित्ते नृपाला भयम माने दैन्य भयम, मानवाला दैन येण्याची भीती. महाराज लोक म्हणतात ना, हो त्यांच्या घरी बघा 4-4 आवत चलत होते, आणि आज म्हटले त्यांना तंबाखूला चुना भेटाना. हेच तेच असं जेव्हा तो ऐकतो ना, तेव्हा त्याला असं वाटतं मेलेलं बरं आहे. कारण एक काळ मान घेतलेला असतो, मानात जीवन जगलेला असतो, आणि हे जेव्हा ऐकलेलं असतं ना, त्याला तेव्हा त्या ठिकाणी अपमान वाटत असतो. मानवाला दैन्य येण्याची त्या ठिकाणी भीती आहे. बलवानाला आपल्यापेक्षा दुसरा बलवान भेटतो याची त्याला भीती आहे. रूपे जराया भयम, रूपवानाला जरा म्हणजे म्हातारपणाची त्या ठिकाणी भीती आहे. मनुष्य कितीही रूपवान असला, परंतु जसं वय वाढत गेलं तसं मात्र त्याच्या रूपाला कळा त्या ठिकाणी लागत असते. हो, काही करू नका. रूप टिकवण्याकरता, चांगलं दिसण्याकरता लोक कितीही साधना लागतात, आहे का नाही? लाईफ वर काय, शिंतोड काय, मोती काय, ते आमचे गुरुजी म्हणायचे, वैद्य बाबा किती लावून लक्ष, हे मातीत होणारे मिक्स, आणि हे ठरलेलं आहे फिक्स. अहो, बालपणातलं किती टवटवीत रूप असू द्या, किती लहान मुलगा अगदी टवटवीत त्या ठिकाणी असणारा सफरचंदासारखा दिसतो, कुणालाही त्या लहान मुलाकडे पाहिल्यानंतर तर बाळ्या, अरे इकडे किती छान दिसतो, किती छान चालतोस रे, किती तुझं टवटवीत त्या ठिकाणी असणार आहे. इकडेही वर कुणालाही जवळ घ्यावं वाटतं, आणि 1-2 त्याचे पप्पे घ्यावं वाटतात. पण तोच माणूस जर म्हातारा झाला तर असं कोणी म्हणतं का, बाबा लयच गडबडीत असतात, मी इकडे यावर जर नाही महाराज. कारण का? खोबऱ्याची वाटी झाली पैसे, खोबऱ्याची वाटी झाली पैसे, कसे नाकस म्हातारपणामध्ये ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, हे जे सुंदर कमळासारखे दिसणारे डोळे आहेत ना, हे अगदी त्या पडुळासारखे होतात. ते भोकर असतं ना, ते भोकर पिकल्यानंतर त्या ठिकाणी असणारं ते होतं, तशा पद्धतीचे हे डोळे होतात. आणि हा चेहरा आहे ना, बाबळीच्या खोडासारखा दिसतो, खरबड मरबड. आणि दंतळवाडी निघून जाते, कानपूर लाईन बंद पडत असते, आणि ह्या दोन्ही यमुना जमुना या सागराला मिळतात, आणि सगळे मिळून महासागराकडे जातात. ज्ञानोबरायांचं सुंदर बघा तुम्ही, माऊलींचा 13वा अध्याय, आणि हे सगळ्या दोन्ही नद्या सागर या उरावर येऊन, या छातीवर येऊन छाती कुजल्या जाते महाराज, आणि लांबूनच कोमट वास यायला लागतो. त्याचं कारण आहे, रूप होतं जरावस्थेने नासलं, जरावस्थेने नासलं. किती रूपवान माणूस असू द्या, काही नाही करू द्या, ह्या शरीराचा स्वभाव आहे नाशिवंत देह, याला आश्रय नाश आहे, स्वभाव नाश आहे, परतानाश आहे. परतानाश म्हणजे एखाद्या गाडग्याचा काठीने केलेला नाश, परतानाश. आश्रय नाश, गाडीमध्ये बसून चाललो, धडक झाली, आश्रय नाश. आणि स्वभाव नाश, काही करू नका, याला याचं किती लंजन भंजन करू द्या, याला किती साधनं लावू द्या, किती त्या फिरून लावू द्या, काय फेरन लावली म्हणायचं, फेरन लावली लावू द्या. महाराज काही बायांचा लय गोड त्या ठिकाणी भ्रम आहे, हे फिरून लावली का त्याला वाटतं त्या ठिकाणी गोऱ्या होतात, त्या गोऱ्या होत नाही, त्या उलट जास्त काळ्या होत्यात म्हणतात. त्या फिरून लावलीचा त्या थर आणतात वरती महाराज. महाराज तसं काही हे नाही, आणि म्हणून त्याचा स्वभाव असा आहे. जसा आंबा एक जणांनी त्या ठिकाणी असणारा हापूसचा आंबा आणला, आणि काहीतरी अर्जंट फोन आला, त्याने कपाटात ठेवून दिला पिकलेला हापूसचा आंबा. त्याला वाटलं त्या ठिकाणी तिथून आल्यानंतर आपण खाऊ, पण तिकडे 5-7 दिवस त्याचे निघून गेले. तिथून आला, ध्यान झालं, बायकोला म्हटलं अरे ती कपाटात चमिनी, ते आंबे खायचं मला. कपाट उघडून पाहिलं तर ते सगळा त्याचा काय दुर्गंधी येऊ लागला, ते आंबे सगळे नासून गेले. असा रागवला बायकोवर,
मूर्ख म्हणले, कोणी नाशिली म्हणले माझे हे आंबे? अगं 500 रुपये किलोचा हापासा आंबा आणलाय. ते म्हणले ती चाबी कुठं होती? ते फळीवरच होती म्हणे. आंबा हे नाशिले कोणी नाशिले? पोरांनी नाशिले का तो नाशिले? बायको म्हणले अहो डोकं ठिकाणावर आहेत का तुमचं? का काय गाजवून आला? आंबे कोणी नाशिले नाही. मग तो म्हणला नाशिले कसे? त्यांचा स्वभाव आहे. स्वभाव नाश. भाजी जर वेळेवर नाही खाल्ली संध्याकाळी ती इटते. आंबे संध्याकाळी भेटतात. हो, कुठल्याही त्या पदार्थाचा स्वभाव आहे नाश होणं. कुठल्याही वस्तूचा स्वभाव आहे नाश होणं. घर 100 वर्षे टिकन नंतर पडन, तसं प्रत्येक व्यक्तीचा शरीराचा स्वभाव आहे नाश होणं. रूपे जराया भयम. म्हणजे त्या ठिकाणी रूपवानाला ज्याला म्हातारपणाची भीती आहे. एक म्हातारी नाही आरसा घेण्याकरता बाजारात गेली, प्रत्येक आरसा घेऊ लागली, पाहू लागली, तो चांगला नाही, तो चांगला नाही, तो चांगला नाही. तो दुकानदार वैतागला म्हणला आजी घ्यायचा तरी कोणता? बाई म्हणले एकही आरसा तुझ्याकडे चांगला नाही. आम्ही जेव्हा लहान होतो 16 वर्ष वयाचं होतो तेव्हा काय आरसे येत होते काय नाही. आणि काय ते दुकानदार काय चेहरे टवटवीत दिसत होते. दुकानदार म्हणला आजी आरशाचा दोष नाही, काचा त्याच्यात आरशा तेच येतं. आता तेव्हा तुमचा चेहरा सुंदर होता आणि तुम्ही आता 70 वर्षाचा झाला, चेहरा खराब दिसायला लागला. आरसा तोच आहे. आरसा तोच. रूपवानाला म्हातारपणाची भीती आहे, पैशावानाला त्या ठिकाणी अनेक चोरा चिलटाची त्या ठिकाणी किंवा राजाची भीती आहे. काय कृतांता भयम ही जरी भीती नसली तर प्रत्येकाला मात्र एक भीती आहे, ती म्हणजेच मरणाची भीती आहे. प्रत्येक जण जो आला तो त्या ठिकाणी काळाच्या आहारामध्ये जाणार आहे. घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. ज्ञानोबा म्हणतात हे काळा नळाची तोंडी, घातली लोणियाची उंडी, आणि मासी पंख पाकळी तव हे सरे. महाराज सगळं त्या ठिकाणी हे काळाच्या तोंडामध्ये तुम्ही आम्ही गेलेलो आहे. काळ प्रत्येकालाच त्या ठिकाणी असणारा काळाच्या तोंडात जावं लागणार आहे. मरणाची भीती सगळ्यालाच आहे. मरण प्रत्येकाला आहे, पण प्रत्येकाला असं वाटतं एखादा मेल्यानंतर प्रत्येकाला वाटतंय मला नाही. त्याला वाट लावायला जातो तो, पण त्याला असं वाटतंय आपला आणखी लय दूर आहे किंवा आपल्याला नाहीच असं वाटतंय त्याला. हे मोठं जगातलं आश्चर्य आहे का नाही? मरे त्याचा तुझा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरे ना जनी लोभरे क्षोभ त्याते, मनोनी जनी मागोता जन्म घेते. एक मरतो दुसरा शोक करतो, पण त्याला माहित नाही आपल्यालाही ह्याच रस्त्याने जायचंय. सगळ्यालाच त्या ठिकाणी असणारं काळाच्या जबड्यामध्ये जायचं असतं. समर्थ रामदास स्वामी नाशिकला त्या ठिकाणी भिक्षा मागत असताना श्लोक म्हणतात दरवाजामध्ये गेल्यानंतर, जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परिसेवती काळ घेऊन गेला. महाथोर ते मृत्यूपंथीची गेले, किती एक ते जन्मले आणि मेले. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. ज्या बाईनं भिक्षा आणली ती बाई म्हणते समर्था, याचा अर्थ काय? समर्थ सांगतात प्रत्येकाला मरण आहे. थोर थोर त्या ठिकाणी असणाऱ्या मृत्यूच्या काळा मुखामध्ये गेलेले आणि तुम्हा मलाही त्या ठिकाणी जायचं आहे. तेव्हा ती बाई म्हणते पण मी मरण का? म्हटले का बरं? ती बाई म्हणते मी महिला बचत गटाची अध्यक्ष आहे. ते म्हणजे तू तर पहिली मरशील. महाराज सगळेच मारणार आहे. येते नाही उरो आले
ह्या शरीराचा स्वभावच तसा आहे. उपजे ते नासे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जे उपजलंय ते नाशा करताच उपजलेला आहे. हे घटिका यंत्र आहे. जसं घड्याळीमध्ये 6 वर काटा गेला तो 12 वर जाणारच आहे, आणि 12 वर गेला तो 6 वर येणारच. दिवस उगवला कशा करता? मावळण्या करताच. आणि मावळला कशा करता? उगवण्या करताच. माणूस झोपेतून उठला कशा करता? पुन्हा झोपाय करता. आणि झोपला कशा करता? पुन्हा उठाय करताच. पाहुणा आला कशा करता? परत जाण्या करता. गेला पुन्हा कधीतरी येण्या करता. निदान शेवटच्या टायमाला का होईना येण्या करता. हे घटिका यंत्र आहे. ही जगाची त्या ठिकाणी राहटी जे उपजलंय ते नाशण्याकरता उपजलंय, आणि जे नाशलंय ते उपजण्याकरता नाशलेला आहे. महाराज उपजे ते नाशे हे वा तो का म्हणे माळ कुंतली राहटी, गाडग्याची सुटी फुटलिया. एक गाडगं वर आले पुन्हा खाली जाण्याकरता, आणि खाली गेलेलं येणारे पुन्हा वर येण्याकरताच ते खाली गेलेलं आहे. तसं त्या ठिकाणी असणार ह्या मृत्यू लोकातला नेम आहे. याला मृत्यू लोकच म्हटलेलं आहे. कारण जसे अनेक वेगवेगळे लोक आहेत, ब्रह्मलोक, इंद्रलोक, चंद्रलोक, तपोलोक, जनलोक, महरलोक, सूरलोक, स्वर्गलोक, पाताळलोक, तसा हा मधला मृत्यू लोक आहे. मृत्यू लोक म्हणजे मरणारा. का बरं मरणारा? येथे नाही उरू. अवतारात इथं राहिले नाही महाराज. अवतारही त्यांना या मृत्यू लोकाच्या नियमाप्रमाणे त्यांना शरीर सोडावं लागलं. संतांनाही नियमाप्रमाणे जावं लागलं महाराज. कसं का होईना त्या पद्धतीनं अवतारही थांबले नाही. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना, देखत देखत तो ही पैसा झाला. वा उठा पाठी भया, उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचुनी तुझा ठाव नाही कोठे. अशा पद्धतीने असणार. अवघेची काळे ग्रासीला आकार, हा सगळा आकार काळाने ग्रासलेला आहे, खाल्लेला आहे. त्या ठिकाणी जसा तो साप आहे ना, बेंडकी खातो, पण ती बेंडकी पुन्हा पुढं जीभ काढून ती बेंडकी देखील एखादी पाल वगैरे खात असते, आणि ती पालही तिचं तोंड वासून ते किड्या पाकुळ्या खात असतात. पण सगळेच त्या ठिकाणी एकामेकाच्या तोंडात गेलेले असतात. तसं माणूस काळाच्या तोंडात गेलेला आहे, पण हाव मात्र पुढंच आहे. हे करायचं, ते करायचं, ते करायचं, ते करायचं, पण ते सगळं करायचं राहून जातं आणि याचा मुक्का मधीच येतो पडतो. अवघेची काळे ग्रासीला आकार, संपूर्ण आकार काळाने त्या ठिकाणी ग्रासून टाकलेला आहे. आणि म्हणून असंच एका गावामध्ये मी म्हटलं आपल्याला सगळ्याला एक दिवस मरायचंच आहे. सगळ्या गावातल्या सगळ्यांना मरायचं. मला सगळ्यांना वाईट वाटलं, डोळ्यांना पाणी आलं, पण एक आजीबाई मात्र त्या ठिकाणी हसू लागल्या, कोपऱ्यात बसलेल्या होत्या. मग आजी सगळ्याला वाईट वाटलं, तुम्ही का हसता? ते म्हणजे मी या गावातलीच नाही, कारण तुम्ही म्हणले या गावातले सगळे मरायचे, मी बाहेरच्या गावची. सगळे त्या ठिकाणी कुठलं जरी असलं तर सगळ्यांना मरण आहे, आणि म्हणून मरणाची भीती. मृत्यू लोक कोणालाही त्या ठिकाणी सोडत नाही. याचं नावच आहे मृत्यू लोक, म्हणजे मरणारा लोक. विठ्ठला लोकीचा चंद्र क्षय रोगू, हेत उदय असता लागू. ह्या लोकातला चंद्राला पण क्षयरोग झालेला आहे. ह्या लोकातला सूर्याला पण उदय झाल्यानंतर तो अस्ताला जातो. ह्या लोकातली पौर्णिमा पण एक दिवस अमावस्याकडे जाते. आणि म्हणून त्या ठिकाणी असणारा अशा पद्धतीनं सगळ्यांना मरावं लागणार. काय आकृतांतात भेद, सगळ्यांना असणारा त्या ठिकाणी ह्या शरीराला मरणाची भीती आहे. प्रत्येक जीवाला मरणाची भीती, सगळ्यांनाच मरणाची भीती आहे. परंतु जगद्गुरु तुकोबराय म्हटली, ही सगळी जरी सगळ्यांना भीती असली, आम्हाला मात्र याच्यातली कोणतीच भीती नाही. कारण
कारण हरी तैसे हरीचे दास. तो जसा आहे ना आपुल्या संसाठी करुणी ठेवल्या. बापर रुक्मा देवरू विठ्ठलाच्या आणि आपुल्या संसाठी करुणी ठेवल्या. त्याच्या भेटीला गेलं, त्याची भक्ती केली की तो आपल्यासारखा करतो. तो कसा आहे? महाराष्ट्र मजा येते म्रिय तेवा कदाचित नायम भूत्वा भरितावान भूयः अजः नित्यः शाश्वतः पुराण न हन्यते हन्यमाने शरीरी. हे त्याचं रूप आहे, हे त्याचं स्वरूप आहे. तो अजय आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, पुराण आहे आणि न हन्यते हन्यमाने शरीरे, न मरणारा आहे. आणि तो न मरणारा असल्यामुळे आम्ही त्याची भक्ती केली असल्यामुळे तो आम्हाला त्याच्यासारखा करतो. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. जसं तुकोबराय म्हणतात ना, आम्ही बळीवंत झालो. महाराज तुमच्याकडे कोणतं बळ आहे हो? संपत्तीचं बळ आहे तुमच्याकडे का? त्या ठिकाणी असणारा काय शरीराचं बळ आहे का? बुद्धीचं बळ आहे का? एखाद्या पदाचं बळ? म्हणजे हे कोणतंच बळ नाही हो. पण जे खरं बळ आहे ना त्या बळीयाचा आम्ही दास झाल्यामुळे ते बळ आमच्याकडे आलेलं आहे. विवेकासहित वैराग्याचे बळ. आणि आपल्याकडे सगळे बळ आहेत पण हे बळ नाही. सगळे बळ ते काही उपयोगाचे नाही. जसं एखाद्या माणसाला, जसं एखादा मोर म्हणा, त्या मोराला त्या अंगावरती पंख आहेत आणि त्या पंखाला डोळे येतात. मोराच्या पंखाला डोळे असतात ना, त्याच्या त्या पंखाला हजारो डोळे आहेत, फक्त त्याला पुढचे दिसणारे 2 डोळे नाही. बरं आहे ना ठोंबरे महाराज? उपयोग आहे का? नाही, उपयोग नाही. त्या पंखाला असणाऱ्या हजारो डोळ्याचे उपयोग नाही. हे 2 डोळे नाही, एकच डोळा असता तरी जमलं असतं. ज्ञानोबाईंच्या सुंदर ओव्या येतात. अंधळ्या गरुडाचे पंख आहाती ते कवना उपयोगा जाती तैसे सत्कर्माचे उपयोगी ठाती ज्ञानी विन. तसं आपलं जीवन अज्ञानी आहे, ज्ञानाविन जीवन आहे. कणेविन सोपटे कनसी लागली घनदाटे काय करावी गोमटे ओस नगर. व्यर्थ आहे. सुंदर प्रकारचं नगर आहे, सुंदर प्रकारच्या गल्ल्या आहेत, सुंदर प्रकारचं 2-2, 3-3 मजली बांधलेलं आहे, मोऱ्या काढलेल्या येतात, लाईटही लावलेल्या आहेत जिथं तिथं. वा, ते नगर पाहिल्यानंतर वा काय आदर्श त्या ठिकाणी गाव आहे. काय गाव आहे? पण म्हटले इथं कोण राहतं? म्हटले इथं कोणीच राहत नाही. का? म्हटले संध्याकाळी जर राहिलं तर फेकून देते म्हणजे नगर आहे, घर आहे, पण ओस घर आहे, उपयोग नाही. ओस घराला तोरणं बांधलं तर उपयोग त्या ठिकाणी नाही. भरपूर म्हणले एक शेतकरी म्हणला, आमच्या शेतामध्ये भरपूर चांगली ज्वारी आली आणि मोठे कंस लागले. त्याला विचारलं कंस म्हणले आता ज्वारी भरपूर होईल, 20 खंड्या 25 खंड्या. नाही म्हणले कंस लागले पण दाणे नाही ना भरले. त्या कंसाचा उपयोग आहे का? नाही. त्या ठिकाणी तशी साबरी वाडी म्हणजे सरळा वरी फळ घातो पोकळा कस्तन झाले गळा शेळी जैसे. म्हणजे एक जणांनी शेळी बाजारात आणली, म्हणजे हिची किंमत जास्त घ्यायची मला. म्हणजे का? कारण हिला 4 स्तन आहेत म्हटले, कारण पाठीमागचे 2 गळ्याला 2 आलेले. गळ्याच्या स्तनातून दूध येतंय का तुमच्या दरेगावला? आहे का एखाद्या शेळीला? जर असले तर त्या गळ्याच्या स्तनाचा उपयोग नाही. तसं त्या ठिकाणी माणसाच्या जीवनामध्ये कोणतंही बळ असलं, जर भक्ती नसेल, ज्ञान नसेल, परमार्थ नसेल तर तो व्यर्थ आहे. भक्ती नाथ महाराज तर राग म्हणतात, सटविना नेला कैसा नाही. इथून पुढे पुन्हा आणखीन रागाने म्हणतात, काय माये गेली हरी नये मुखाशी फुले, पण त्या फुलाला सुगंध नसेल तर उपयोग नाही. माणूस आहे, भक्तीविना जर वागत असन आगा पृथ्वीवरी पाषाण नसते काही. अरे माणसा, तुझ्या जीवनामध्ये जर भक्ती नसेल, किती प्रपंच कर ना तू, किती भोग घे, किती प्रपंच कर, किती गाड्या खरेदी कर, किती बंगले बांध, अरे किती धनवान होय, उपयोग नाही. आणि भक्ती नसेल ना तर तुझ्यामध्ये त्या पाषाणामध्ये काही फरक नाही. ते पाषाण ही ते पाषाणच आहे. आणि तू पण मातेच्या पोटाला आला पण दगडच तू त्या ठिकाणी झाला. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सांगतात. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आम्हाला का भीती राहिली नाही?
आमचा परमात्मा त्या ठिकाणी असणारा भयरहित आहे. परमात्माच न मरणार असल्यामुळे मरण माझे मरून गेले मज केले अमर. आणि दुसरी गोष्ट, तो परमात्मा एवढा त्या ठिकाणी असणारा बलवान आहे, तो परमात्मा एवढा मोठा आहे. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सो प्रभव प्रलय स्थानम म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण आले मी जगाचा जाळे मियाची नेमिला सातू काळू ग्रासी तसे भूतू ये म्हणे ते योग सुतू पंडू सुता. हे जो काळ आहे ना, परमात्मा म्हणतो म्याच निर्माण केलेला आहे आणि म्याच त्याला सांगितलेलं आहे या जगाचा ग्रास करायचा आहे. आणि तो काळ त्या परमात्म्याच्या अधीने आणि आम्ही त्याचे दास झालेलो आहे. विठ्ठल विठ्ठल. एखाद्या माणसाचं त्या ठिकाणी पुत्र म्हटलं, त्या ठिकाणी कोणाच्याही अंगावर होतं. एक वारकरी त्याच्या असणाऱ्या त्या ठिकाणी वस्तीपासून जातो तेव्हा ते पुत्र वारकऱ्याच्या अंगावर धावून येतंय, वसवसून येतंय, भोगतंय. आता वारकऱ्याचा पाय तोडणार, तेवढ्या वेळामध्ये एका माणसाने सांगितलं, वारकरी बाबा त्या कुत्र्याला आणू नका, तुम्ही त्या कुत्र्याला आणता तसं तसं ते तुम्हाला तोडीन ते. मग त्याच्या मालकाला बोलवा, त्याच्या मालकाला बोलवा. त्या वारकऱ्यांनी त्याच्या मालकाचं नाव होतं किसनराव. ओ किसनराव. किसनराव खाली होते, तिकडूनच पाहिलं, कोण? हो खालच्या गावचे वारकरी का? अहो हे कुत्रा आवरा, पाय तोडायला लागले माझा, कुत्रा आवरा. किसनरावने तिथूनच त्या कुत्र्याला बांध्या येऊ म्हटल्याबरोबर कुत्र मागं पळालं. सांगितलं, वारकरी बाबा आता पुढे जाऊ नका, चहा घेऊन जा, नाश्ता करून जा, जेवण करून जा. वारकऱ्याला बोलवलं महाराज, सुंदर जेवण. आणि जेवण झाल्यानंतर वाट लावायला लागले वारकऱ्याला. कुत्र त्या ठिकाणीच बसलेलं होतं. चालता चालता बोलता बोलता वारकऱ्याचं लक्ष नाही, कुत्र्याच्या शेपटीवर पाय पडला, पण कुत्र्याने कुई पण नाही केलं. का बरं नाही केलं? कारण कुत्र्याच्या लक्षात आलं, हे मालकाचेच, मालक जर यांचं दर्शन करतो, वारकऱ्यांची जर सेवा करतो, तर आपण पाय तोडणं योग्य आहे. हे कुत्र्याला कळतंय बरं का, माणसाला कळत नाही. तसं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. हे जे काळ आहे ना, तुम्ही निर्माण केलेलं आहे. काळ तुमच्या ताब्यातला आहे, काळ तुमच्या कुत्र्याप्रमाणे आहे. आणि आम्ही त्या परमात्म्याचे दास झाल्यामुळे आमच्यावरती काळ चालत नाही. काळ गुलाम सलाम करी तू कया घरी राबतसे जगा काळ म्हणून आपण या जीवनामध्ये आल्यानंतर कुणाचंच दास व्हायचं नाही. कारण एखाद्या श्रीमंताचं दास झालं, धनिकाचं दास झालं तर दासच राहतो माणूस. नाही दासाचा दास करतो तो आपला. परंतु त्या परमात्म्याचे दास झालो ना, दास ठेवीत नाही तो, तर त्या माणसाला त्या ठिकाणी तो अधिकारी बनवतो. नोहे काळाच्या ताब्यातून सोडवतो. त्याला दास नाही, त्याला स्वामी करतो. स्वामी महाराज आमच्या जाम समर्थांचे पहिले ते रामदास स्वामी, रामदास होते, रामाचे दास. नंतर रामांची भेट झाल्यानंतर रामदास स्वामी झाले. रामदास नाशिकला तपश्चर्या करण्याकरता गेल्यानंतर त्यांचा मंत्र आहे, जय जय रघुवीर समर्थ
रघु म्हणजे प्रभू रामचंद्रांना रघुवीर समर्थ म्हणायचे. रामाची भेट झाल्यानंतर सांगितलं आता समर्था, आता रामदासा, आता समर्थ तुम्हीच आणि रघुवीर बी तुम्हीच. तीच देवाची पदवी रामदास स्वामीला दिली महाराज. आणि म्हणून तो त्याचं जर दास झालं तर तो आपणा रेखी करीती, म्हणजे तो परमात्मा आपणासारखा त्या ठिकाणी तो करीत असतो. त्या ठिकाणी असणारी मरणाची भीती त्याला त्या ठिकाणी राहत नसते. अशा पद्धतीचं चिंतन आहे. परंतु देवाची भक्ती केली पाहिजे. काही माणसं तर देवच मानायला तयार नाही, देवाची भक्ती तर लागत राहील. काही म्हणतात जगात देवच नाही, त्यांच्या बुद्धीची कीव येते. जगात देव नाही हे कशावरून म्हणतात? अरे देव नाही तर हे चालतंय कसं? चाले कोणाच्या सत्तेने चालतंय? ती येडपट म्हणतंय चाले हे शरीर पायाच्या, पायामुळे चालतंय. अरे येड्या माणसा, त्या मेलेल्या प्रेताला पायी नसते का? धडधाकड पायी असते त्याची. मग ते मेलेलं प्रेत असं म्हणताय का, अरे बाबांनो मी 4 चौघाच्या खांद्यावर येत नाही, कशाला 4 चौघाला त्रास देऊ? तुम्ही काय करा, ह्या गाडी वाटाने त्या ठिकाणी मसन वाट्यात जा, मी मधल्या मार्गाने मळ्यामध्ये येतो म्हणताय का? आपला ते का चालिनारा गेला त्याच्यातला, चालिनारा गेला. मी चालवतो वृक्षाची पाने, अरे ज्याची सत्ता राहिली. अरे माणसा, वृक्षाची पानं जर त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही तर तू कशाला अंत धारण करतो? तुझी असं कधी झालं का आज सूर्य उगवलाच नाही? 9 वाजले, 10 वाजले, 12 वाजले, सूर्यच उगवला नाही. कसं कमी झालं? मग कोणतरी म्हणलं मला, फोन आला मला, म्हणजे आज ते उगवणारच नाही. म्हणजे कसं काय? त्याच्या मेवणीचं लग्न नाही म्हणून नाही उगवलं. पुढे गेला सूर्य, मेवणीचं लग्न. असं कधी झालं का? कधी होईल का? कधी का होणार नाही? का आपण बिल भरत आहे का त्याचं? काय आपण त्याचं महिन्याला बिल भरतो का सूर्याचं? जसं लाईटचं बिल येतं वगैरे, फोनचं बिल आहे का नाही? फोनचा जर बॅलेन्स संपला तर ते सांगता आता तुमचा बॅलेन्स संपलेला आहे, आता तुम्ही फोन करायच्या लायकीचे राहिले. मोबाईल मध्ये तुम्ही लायकीचेच नाही राहिले आता फोन करायचे. तसं सूर्याचं बिल आहे का आपल्याला? कधी आपल्याकडे त्याचे काही दूत वगैरे काही कोणी त्याचे सेवक येतात का सूर्याचं? एवढे दिवस झाले सूर्य तुम्हाला उजेड देतो, प्रकाश देतो, ऊन देतो, तुमचं सगळं त्या ठिकाणी असणार हे करतो. सूर्यामुळे तुम्ही व्यवस्थित जगता राहता, तुम्हाला ते जीवन सर्व त्याच्यामुळे मिळतंय. एवढं थकलेलं बिल आहे, निदान काही का व्हायना, अर्ध का व्हायना भरा. असं आलेत का काही माणसं आले नाही ते येणार नाही. त्याचं कारण का नाही येणार? देवाची सत्ता आहे त्याला, की मी जेव्हा थांब म्हणत नाही तोपर्यंत तो उगवायचं मावळायचं. त्याच्यामुळे तो उगवणार. कोणाचं काम राहिलं तरी त्याला काही घेणं देणं नाही, झालं तरी काही घेणं देणं नाही. लोक म्हणतात आज तर दिवस मावळा पण कामच झालं नाही. त्याला काय इलाज आहे? कारण तो उगवलाय आणि मावळलाय, त्याची सत्ता आहे. समुद्री रेखा मुलंडावे, किती जरी पाऊस झाला, नद्या नाल्या समुद्राला गेल्या तरी देखील समुद्राचं पाणी वाढत नाही. आणि दुष्काळ पडला तरी पाणी कमी होत नाही. भगवंताची आज्ञा आहे समुद्रा, अरे ती रेखा ओलांडायची नाही. आणि जर आज्ञा जर नसती तर एवढा पाऊस झाला असता तर समुद्र तुमच्या आमच्या भेटीला आला असता. मधल्या गावाचं काय झालं असतं? जलसमाध्या झाल्या असत्या सगळ्या. आणि म्हणून समुद्राला सांगितलं समुद्री रेखा ओलांडावे, पर्वती बैसिका न सांगावे. त्या पर्वताला सांगितलेलं जिथं तुम्ही येत ना तिथंच बसायचं, उठायचं नाही.
नाहीतर मग दरे गावात सप्ताह सुरू झाला, चला ऐकायला, आणि तुम्ही निघाल्यानंतर मधल्या घरायचं काय होईल? पर्वताने बसलेलं उठायचं नाही, समुद्राने रेखा ओलांडायची नाही, पृथ्वीने देवाची आज्ञा झाल्याशिवाय भूकंपात तळी घालायची नाही. आणि जेव्हा भूकंपाचे तळी जातात तर किल्लरी सारखे गावचे गाव गडप होता ना, तेव्हा तिथं देवाचीच आज्ञा असते. कारण पृथ्वीवरील पाप झालं असतं. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापासी जाये, नेत्र वाहे तोये सांगत असे, बुडविला धर्म अधर्म झाला फाला, सोसविना भारम जाता. जेव्हा ती रडते देवाकडे जाते, मग देव म्हणतात जरा दिन एक दोन दचके दचके. आणि मग जिथं पाप जास्त होतं तिथं ती दचके देते, गावचं गाव गडप करते, त्याला भूकंप म्हणतो तुम्ही. महाराज पण तो कधी होतो? देवाची आज्ञा झाल्याशिवाय होत नाही, ही त्याची आज्ञा आहे. मग कीव येते की जे जगात देव नाही म्हणणाराची कीव येते. महाराज का कीव येते? कारण त्यांचं शुद्ध बीज नसल्यामुळे त्यांना तसं वाटतं. विठ्ठल विठ्ठल